माऊली खंडागळे आपल्याबरोबर जोडलेले आहेत। बोरी खोडद गटाकडे सगळ्या तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे। जो एक्झिट पोल आहे तुमच्याच बाजूने दाखवतोय। काय वाटतंय आज थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे, आपण सगळे आज जाणार आहोत। काय वाटतंय, काय अंदाज आहे? सर्वांना सुप्रभात, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी। खरं तर आता मतमोजणीला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होते। बोरी खोडद जिल्हा परिषद गटात सगळ्यांचं लक्ष लागलं। त्याचं कारण असं आहे की मी स्वतः शिवसेनेचा तालुका प्रमुख, पांडुरंग पवार साहेब हे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष, आणि तिथे त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे तिरंगी लढत, आणि मूळ बोरी खोडद हा जिल्हा परिषद गट असा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की 100% आम्ही आमचं सगळं पॅनल म्हणजे एक जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती दोन्ही पण निवडून येतील। आणि तालुक्यामध्ये देखील शिवसेनेचं खूप चांगल्या प्रकारचं वातावरण आहे। अधिकचे 8 पैकी अधिकचे उमेदवार हे 100% शिवसेनेचे निवडून येतील। एकंदर काय परिस्थिती आहे की राष्ट्रवादीची किती जागा येऊ शकतात, अंदाज काय वाटतो तुम्हाला, आणि सेनेचे किती काय असं? आम्हाला बघा, मी शिवसैनिक आहे, त्याच्यामुळे मला हेच वाटतंय की आमच्या साधारण 6 ते 7 जागा या शिवसेनेच्या 100% तालुक्यात जिल्हा परिषदेचे येतील। पंचायत समितीची सत्ता देखील येऊ शकते। ज्या पद्धतीनं लोकांचा फीडबॅक येत होता सामान्य जनतेचा, त्याच्यातून असं दिसतंय की शिवसेनेच्या 6-7 जागा येतील। तुम्हाला प्रचार करायला थोडा वेळ कमी मिळाला, तुम्ही लेट पोहोचले, थोडंसं वाटाघाटी व्हायला जरा वेळ लागला, प्रत्येक मतदारापर्यंत तुम्ही पोहोचलात का, किंवा कसं पद्धतीने तुमचा प्रचार झाला? कदाचित तालुक्यामध्ये आमचा उमेदवार एकमेव उमेदवार असेल की 15 ग्रामपंचायती आहेत, या सगळ्यांमध्ये प्रत्येक घरापर्यंत गेलेला उमेदवार अजय श्री ज्ञानेश्वर खंडागळे प्रत्येक उंबऱ्यापर्यंत जाऊन आलेलो आहे। नंतरच्या आमच्या पंचायत समितीच्या उमेदवारांना कमी वेळ मिळाला, पण त्या दोन्ही पंचायत समिती उमेदवारांनी देखील प्रत्येक कुटुंबापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला। त्याचं कारण असं की त्यांना पंचायत समिती गण हा अर्धाच येतो, त्या हिशोबाने आम्ही प्रत्येक घरापर्यंत आमचे दोन्ही उमेदवार माधुरी निलक असेल किंवा राजकुमार गाडगे असतील, आम्ही घराघरापर्यंत पोहोचलो। विजयाची आशा आपल्याला या ठिकाणी यांना दिसून येत आहे। थोड्याच वेळात निकालाला सुरुवात होणार आहे। काय निकाल लागतोय आपण पाहणारच आहोत थोड्या वेळात। रामदास सांगळे, सिनियर एक्सप्रेस।